वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. नमस्कार, मी नीला अभ्यंकर सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. आज भाऊबीज म्हणजे बहीण भावाच्या नात्याची आठवण ठेवणारा हा दिवस. पण ज्याला भाऊ नसेल किंवा ज्याला बहीण नसेल तर त्या सगळ्या रूपामध्ये आपण आणि कृष्णाला भाऊ किंवा बहीण काहीही मानू शकतो. आणि खरंच तो आपला भाऊ आहे, जो आपला पाठीराखा आहे, सर्व इच्छा पूर्ण करणार आहे, आपल्याला नेहमी अभयदान देणार आहे. त्या कृष्णाला नमस्कार करते आणि आजच्या देवासुर संपद विभाग योग या 16व्या अध्यायाला सुरुवात करते. अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती हे तुकाराम महाराजांचे म्हणणे व्यवहार आणि परमार्थ या दोन्ही बाबतीत खरं आहे. या अध्यायामध्ये दैवी संपत्तीला सद्गुणी म्हटले असून आसुरी संपत्तीला अवगुणी म्हटले आहे. 15व्या अध्यायाच्या शेवटी गीतेतील तत्वज्ञानाच्या उपदेशाची समाप्ती झाली. 16व्या अध्यायात व्यवहारात कसं वागावं यासाठी हे दैवी सद्गुणांचे व आसुरी दुर्गुणांचे वर्णन केले आहे. आसुरी वृत्तीने अधःपात कसा होतो याचे भीषण चित्र रंगवून तो अधःपात कसा टाळावा याचा उपदेश या 16व्यात केलेला आहे. भगवद्गीतेत 16 व 17 हे दोन अध्याय परिशिष्ट रूप समजले जातात. 16व्या अध्यायात दैवी संपत्ती मोक्षदायक व आसुरी संपत्ती बंधनकारक आहे असे सांगितले आहे. म्हणून दैवी गुणांचा अभ्यास करावा आणि आपल्या प्रकृतीतील आसुरी गुण ओळखून त्यांचा त्याग करावा. आसुरी प्रकृतीच्या व्यक्तींची कर्मे व्यर्थ, त्यांच्या आशा व्यर्थ, त्यांचे ज्ञान व्यर्थ, त्यामुळे त्यांच्या जीवनाचे फार मोठे नुकसानही होते. त्यांना ईश्वर प्राप्ती, शांती, समाधान तर मिळत नाहीच, तर ते अधोगतीला जातात. काम, क्रोध, लोभ या 3 तमोद्वारातून जीव नरकाकडे वाटचाल करू लागतो. आणि म्हणून प्रकृतीतून सुटका करून घ्यायची असेल तर काम, क्रोध, लोभाचा त्याग करून शास्त्र प्रमाण मानून उचित कर्मे घडावीत अशी अपेक्षा अध्यायाच्या अखेरीस भगवंत करतात. 16व्या अध्यायाच्या पहिल्या 3 श्लोकात एकंदर 26 दैवी गुणांचे वर्णन केलेले आहे. पहिला गुण आहे अभयम. अभयम हा पहिला गुण जो भगवंताला शरण जाऊन सर्व भावाने भगवंताचे भजन करतो तो सर्वत्र अभय होतो. 2 प्रकारचे भय बघा. एक आहे म्हणजे बाहेरून होणारं भय, उदाहरणार्थ साप, वाघ, चोर, डाकू इत्यादीपासून भय निर्माण होतं. आणि दुसरं म्हणजे आतून होणारं भय. मनुष्य जेव्हा पाप, अन्याय, अत्याचार इत्यादी निषिद्ध आचरण करतो त्यामुळे भय उत्पन्न होतं आणि मग मन खात राहतं. 2 सत्वसंशुद्धी. शुद्ध सात्विक वृत्ती सत्वगुणाचा अभिमान रहित वृद्धी होते. बुद्धी भगवंताच्या ठिकाणी अनन्य होते. दातृत्व. 4 दम, इंद्रियांचा निग्रह. 5 यज्ञ. निष्पाप समाज जीवनासाठी अविरत सेवा करीत राहणे, कर्म निस्पृहपणे केले पाहिजे, त्याला म्हणायचं यज्ञ. स्वाध्याय. गीतेचा किंवा इतर अनेक सद्ग्रंथांच्या अंतर्मुखतेने निरंतर अभ्यास करणे. नामस्मरण, ध्यानाचा अभ्यास निरंतर करणे. आर्जव. अंतःकरणाची सरळता, उदाहरणार्थ अर्जुन आहे. सत्यम. सत्यस सत्यम. परमात्मा काय तो ह्या सर्व जगामध्ये सत्य आहे हे जाणून त्याच्या प्राप्तीसाठी जीवन जगले पाहिजे. त्याग. अहंता, ममता, कर्मफलाचा त्याग हे मुख्य त्यागाचे लक्षण आहे. शांती. समाधान. विकाररहित, क्षोभरहित स्वरूपस्थिती. मार्दव म्हणजे मृदुभाव. धृती. धैर्य. आत्म्याला खचू न देण्याची वृत्ती. प्रत्येकात दैवी संपत्ती व आसुरी संपत्ती दोन्हीही असतात. काही अजून उरल्या त्यापैकी सांगते. अपैशुनम. क्षुद्र दृष्टी जाऊन उदार व्यापक दृष्टी येणे. पैशून्यमध्ये हीन प्रकारची दृष्टी. आत्मज्ञान झाल्यामुळे देहबुद्धी नाहीशी झाल्यामुळे सर्वदूर परमात्मा नटून आहे अशी व्यापक दृष्टी येते. दुसऱ्याच्या ठिकाणी जे उणे असते किंवा उणीव असते ते आपल्या गुणांमुळे दूर करून मग त्या व्यक्तीकडे पाहणे
उदाहरणार्थ जसं आई आपल्या मुलाला नाहूमाखू करते, स्वच्छ करते, नटवते, त्याच्याकडे प्रेमाने कौतुकाने पाहते. मुलाला स्वतःला काहीच खरं म्हणजे करता येत नसतं, कळत पण काही नसतं, पण माता त्याचे सगळं न्यून दूर करते, त्याला सजवते. त्याप्रमाणे दुसऱ्याची उणीव नाहीशी करणे, त्याच्यावर उगीच टीका न करता त्याच्या ठिकाणी गुण संपादन होतील असा प्रयत्न करणे, तो गुणी झाल्यावर त्याच्याकडे आपुलकीने पाहणे, हे अपैशून्याचे लक्षण आहे. अलोलुप्त्वम, लोलुप्त्व म्हणजे हावरेपणा. विषय लोलुपता मनुष्याला ही नदीन करते. विषय लोलुपणा असेल तर त्याच्या ठिकाणी ज्ञान ठसत नाही, टिकत नाही, स्थिर होत नाही, आणि म्हणून हावरेपणाचा त्याग करून स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहावं. अचापलम, चंचलपणा नसणे, जीवनात स्थैर्य असणे. मनाचे चांचल्य असेल तर इंद्रिये मोकाट होतात. त्यासाठी फार अभ्यासाची, धैर्याची गरज असते. म्हणजे मर्यादेत राहणे, वाईट कृत्याची लाज वाटणे, उदाहरणार्थ चोरी करणं, खोटं बोलणं, फसवणं, अत्यंत कामनाग्रस्त होणं. जीवन एक प्रकारे मर्यादेत नटलेलं असावं. शौचम, शुचिता, पावित्र्य, शुद्धी. ही शुची अंतर्बाह्य असणे आवश्यक आहे. आहार शुद्धी, आचार शुद्धी, द्रव्य शुद्धी, शरीराची शुद्धी. उदाहरणार्थ चांदीचा कलश जर बाहेरून शुद्ध केला, आत शुद्ध पवित्र गंगाजल भरलं, तसं आपणही बाहेरून शुद्ध असावं आणि आतून सुद्धा शुद्धी असावी. नातिमानता, अतिमान दिल्यावर मान्यपणाचा संकोच वाटणे. उदाहरणार्थ लग्नामध्ये वरपक्षाला आपण किती मान देतो, एका दिवसाकरता पाय काय धुतो, पायघड्या काय घालतो वगैरे. मान घेण्याचा एकूणच आपल्याला संकोच वाटावा. मान घेण्याऐवजी सदा सर्व काळ विनयशीलता, लीनता, नम्रता हवी. हा शेवटचा दैवी गुण आहे. विनोबा म्हणतात, आघाडीला आहे अभयम आणि पिछाडीला आहे नम्रता. अशी ह्या दैवी गुणांची व्यूहरचना भगवंतांनी इथे मोठ्या सुंदरपणाने केलेली आहे. खरं जर पाहिलं तर दोन्ही हे गुण म्हणजे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती ही दोन्ही आपल्यात असतात. फक्त आपण आपल्या अंतःकरणाचे मंथन करून दैवी संपत्ती वाढवायची आहे, म्हणजे परमार्थात त्याचा खूप उपयोग होतो. आसुरी वृत्ती खा प्या मजा करा, देवधर्म, कुळधर्म, कुळाचार काही नकोत, त्यावर त्यांचा विश्वासही नसतो. भोगवृत्तीची मात्र खूप आवड असते. मी आणि माझा संसार यातच रमणारे स्वार्थी लोक हे आसुरी प्रवृत्तीचे असतात. यावत जीवेन सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. अशा प्रकारचं जीवन जगणारे हे असुर असतात आणि त्यांचं वर्णन आता भगवंत पुढच्या श्लोकामध्ये करत आहेत. दंभो दर्पो भिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानम च भितस्य पार्थ संपदा आसुरीम. काही खरं दैवी संपदा सांगायचे गुण राहिले ते थोडे सांगते आणि मग आपण पुढे जाऊ. दामामध्ये मुख्य म्हणजे दाम. एकच देव जर सर्वांच्या हृदयात आहे तर सर्व माणसांबद्दल सहानुभूती वाटून आपल्या क्षमतेप्रमाणे त्यांना मदत करता येते. एक मुख्य भाग सांगायचा राहिला तो म्हणजे असा, अंतःकरण निर्मळ असेल तर त्यात चिद्रूप आत्म्याचे भान होणे सोपे जाते. जसं पाणी स्वच्छ असेल तर त्या चंद्राचा प्रकाश स्पष्ट दिसतो, त्याप्रमाणे जर गढूळ असेल तर आपल्याला काही चंद्रबिंब दिसणार नाही. तसंच अंतःकरण जर निर्मळ आणि शांत नसेल तर त्यात आत्मबिंब स्पष्टपणे अनुभवाला येत नाही. अंतःकरण स्वच्छ पाहिजे आणि तेच हे सगळे जे गुण आहेत ते ह्या दैवी संपत्तीचे आहेत. कोणाला शरीराने, मनाने, वाणीने पण त्रास न देणे ही अहिंसा. नुसतं हाताने मारण्यामध्ये अहिंसा नाहीये. संत ज्ञानेव असे म्हणतात की सर्व जगाला सुखी करण्याच्या उद्देशाने जे जीवन जगले जाते ते अहिंसेचे जीवन आहे. व्यावहारिक सत्याचे अनुष्ठान केले असता पारमार्थिक सत्य लवकर गवसते. समर्थ म्हणतात, जो माणूस प्रपंच उत्तम करतो ना त्यालाच परमार्थ येईल, कारण प्रपंचात लागणारे जे गुण आहेत तेच परमार्थात पण लागतात. म्हणून सत्य हे अतिशय महत्वाचं आहे. हे सत्य सांभाळताना मात्र काय केलं पाहिजे की दुसऱ्याचं मन मात्र दुखवलं जाता कामा नये. क्रोध हा माणसाचा प्रथम क्रमांकाचा वैरी आहे. संतापी माणूस या जगात व्यवहार आणि परमार्थ यात पराभूत होतो. जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट ईश्वरी व्यवस्थेनुसार घडते. कोणाचीही निंदा कधीही करू नये. दोन माणसं भेटली की जो तिसरा नसतो त्याची आपण सर्वसाधारणपणे निंदा करतो.
म्हणून कोण्याही जीवाचा न पडो मत्सर वर्म सर्मेश्वर पूजनाचे असा सुंदर भाग सांगितलेला आहे. मन मृदू ठेवण्याचा प्रयत्न करावा. ज्याचे जीवन पवित्र असते त्याच्या संगतीमध्ये अपवित्रालाही पवित्र करण्याचे तेज म्हणजे सामर्थ्य येते. जीवन जगत असताना इतरांकडून घडणाऱ्या क्षुल्लक अपराधांची सुद्धा क्षमा करावी. अहो, क्षमा करण्याकरता मोठं धैर्य लागतं आणि ते धैर्य हे आपल्याला मिळवावं लागतं. अशा प्रकारचा सुंदर उपदेश केल्यानंतर आसुरी संपत्ती घेऊन जन्माला आलेल्यांचे लक्षण आता भगवंत सांगतायत. ह्याच्या अगोदर बघा, एक मला उदाहरण द्यावं असं वाटतं. म्हणजे दोन्हीही ह्या संपत्त्या खरं आपल्याकडे आहेत. पण म्हणजे जसा कर्णाचा जन्म झाला आणि त्याचे वडील होते स्वतः सूर्यदेव, आई म्हणजे कुंती, आणि आईने त्याला जन्माला घातलं. आपल्याला मिळालेला वर हा योग्य, हा बरोबर आहे का, अशा छोट्या वयामध्ये लहान वय असल्यामुळे आणि तिने सहज हा म्हणून पाहिला मंत्र आणि खरोखर मुलगा जन्माला आला. आता हा मुलगा कौमार्य अवस्थामध्ये आल्यामुळे आणि त्याला त्यांनी गंगेमध्ये आणि एका पेटीत ठेवून त्याला व्हायला, मग त्याला त्या पेटीत टाकून ती पेटी वाहत गेली आणि वाहत गेला. एका सूतपुत्र म्हणून जन्मभर हिणवला गेला. खरं म्हणजे त्याच्याकडे ह्याची सगळी संपदा, उत्तम संपदा त्याच्याकडे होती, पण त्याला कुसंगती मिळाली दुर्योधनाची, कौरवांची, आणि त्यामुळे सगळे चांगले गुण होते त्या चांगल्या गुणांवरती आणि ह्याचा छाप पडला, आसुरी संपत्तीचा छाप पडला आणि म्हणून कर्ण कसा झाला हे आपल्याला माहितीच आहे. म्हणून कुसंगती फार वाईट आहे. चौथ्या श्लोकामध्ये म्हणजे भगवंत म्हणतायत की आपला स्वतःचा व आपल्या लोकांचा मोठेपणा सर्वत्व मिरवतो, त्याला म्हणायचं दंभ. या जगात भगवंत एवढा मोठा खरं म्हणजे कोणी नाही. हा मोठेपणा मिरवताना भगवंताचे विस्मरण होते अगदी उघड आहे. घमेंडीमध्ये हाच प्रकार होतो. घमेंड उतरण्याची वेळ आली असता अत्यंत दुःख होते. शरीर, बुद्धी आणि परिस्थिती ही सर्व ईश्वरी योजनेनुसार मिळालेली असल्यामुळे त्याचा अभिमान बाळगणे योग्य नाही. तो बाळगल्यास चित्त ह्या तीन भोवतीच घुटमळते. या तीनही बाबींच्या मर्यादा ज्ञात असल्याने त्यात अभिमान बाळगण्याचे काही नाही. मी कोण आहे, जगदाचे स्वरूप काय आहे याचा चुकूनही विचार न करणे हे आसुरी संपत्तीचे लक्षण आहे. त्यानंतर 5व्या श्लोकामध्ये आणि भगवान अर्जुनाला म्हणतायत, अरे तू काही शोक करू नकोस, कारण तू दैवी संपत्ती घेऊनच पण जन्माला आलेला आहेस. नंतर मग आसुरी संपत्तीचे सविस्तर वर्णन 6, 7, 8 आणि 9 या श्लोकामध्ये भगवंत करतायत. हिरव्या रंगात ज्याप्रमाणे अनेक छटा असतात त्याप्रमाणे दैवी आणि आसुरी ह्या दोन्ही संपत्तीमध्ये त्या गुणांच्या कमी जास्तपणाच्या छटा असतात. काही वेळा अचानक दैवी संपत्ती वर येते तर काही वेळा आसुरी संपत्ती येते. आसुरी संपत्ती असलेल्या माणसाला धर्माची मुळी जाणच नसते. सहजपणे जीवनाभिमुख असण्यास प्रवृत्ती असं म्हणतात. जीवनावर स्वतःच्या व समाजाच्या हितासाठी धर्म नियंत्रण घालतो आणि हे नियंत्रण या लोकांना नको असते. जीवनातील विशिष्ट टप्प्यावर देह आणि जग या संबंधीचे जीवन मागणे टाकण्याला म्हणतात निवृत्ती, आणि ह्यातच मोक्षाची म्हणजे सुखरूपतेची खरी बीजे साठवलेली असतात. आसुरी संपत्तीचे लोक निवृत्तीचा कधी विचारही करत नाही. आत्मा हे तत्व अत्यंत शुद्ध असल्याने देह आणि दैनंदिन व्यवहार आणि अंतःकरण ही तीनही शुद्ध असल्याशिवाय आत्मानुभव येतच नाही. त्यामुळे सत्य व असत्य या संबंधी त्यांना विधी निषेध नसतो. बरे सत्य बोला, यथातथ्य चाला इत्यादी संतांचे उपदेश त्यांना कधी मान्यच नसतात. दिसणारे जग हे ईश्वराने निर्माण केले आहे त्यांना मुळी मान्यच नसतं. या जगाचा सत्य व असत्याशी काहीही संबंध नसून त्याला कोणाचाही आधार नाही असा त्यांचा ठाम विश्वास असतो. नंतर ह्या विचाराने जगले जाणारे जीवन व्यावहारिक दृष्टीनेही घातक असून परमार्थाचा तर त्याला चुकूनही स्पर्श होत नाही आणि म्हणून आनंदमय, तृप्त आणि शांत जीवनाची त्यात व्यवस्था नसते. अशा घातक विचारामुळे त्यांचे अंतःकरण गढूळ होऊन जाते. अशा प्रकारे उग्र कर्म करणारे जगाच्या नाशाकडेच प्रवृत्त होतात. अशा लोकांचे अधिक वर्णन 10, 11 आणि 12 या श्लोकामध्ये आणि भगवंत करतायत. बहुतेक माणसं रजोगुण प्रधान असल्यामुळे असं होणं स्वाभाविक असलं तरी विवेकाने त्यातील शक्यतेचा विचार करून प्रापंचिक साधकाने अशक्य आकांक्षाला दूर ठेवावे. अशक्य आकांक्षाचा पाठपुरावा करण्यासाठी नीती, अनिती, योग्य, अयोग्य, कायदेशीर, बेकायदेशीर इत्यादीचा विचार बाजूला ठेवावा लागतो.
उदाहरणार्थ स्वतःच्या स्वाभाविक सामर्थ्यापलीकडे असलेले उच्चांक मोडण्यासाठी खेळाडू उत्तेजक औषधांचा बेकायदेशीर वापर करतात. विद्यार्थी कॉपी करतात. कर्जाचे डोंगरही उभारले जाऊ शकतात. आसुरी संपत्तीमध्ये आपल्यापाशी असलेली आणि आपण कमावलेली प्रत्येक वस्तू मिरवणं, मान सन्मानाची अपेक्षा ठेवणं, मदाने उन्मत्त होणं यांचा समावेश आहे. ह्या लोकांना साधे सुखही मिळत नाही तर सुखरूपता कुठून मिळणार हो. या जीवन पद्धतीतच मृत्यूपर्यंत पुरणाऱ्या असंख्य चिंतांचा समावेश होतो. चिंतांनी भरलेले जीवन सुखी असते असे कोणीही शहाणा म्हणणार नाही. भोगण्यासाठी तत्पर असणारा जो आसुरी संपत्तीवान माणूस सुखाचा कोणताही विषय उपलब्ध आहे असे दिसतात त्यामागे लगेच तो धावून जातो. आसुरी संपत्तीचा सुखातून जीव सतत अस्वस्थ राहून जीवनातील शांती गमावून बसतो. असंख्य आशा आकांक्षांच्या जाळ्यात फसलेला हा माणूस आकांक्षापूर्तीच्या आड येणाऱ्या प्रत्येक बाबीमुळे क्रोधात भवती सम्मोहात पृथ्वीभ्रमः या नियमाप्रमाणे त्याला न्याय, अन्याय, विधी, निषेध इत्यादींचा विसर पडून सुखाची साधने साठवण्याचा हव्यास निर्माण होतो. आसुरी प्रवृत्ती असलेल्या माणसांचे मनोरथ 13, 14, 15 आणि 16 या 4 श्लोकामध्ये भगवंत सांगतायत. जे मिळाले आहे त्यावर समाधान न मानता मिळालेल्याचा अभिमान धरून पुढे आणखी मिळवण्याची स्वप्ने बघणारा माणूस अत्यंत आतुर आणि अस्वस्थ जीवन जगतो. लोभ हे त्याचे कारण आहे. किती लोभ असावा. घरामध्ये 2-2 कपाट साड्यांची भरलेली आहेत, दागिने भरपूर आहेत, तरी नवीन साडी आली की बाजारात जो जातो हा रजोगुण आपण हळूहळू कमी केला पाहिजे. कर्तव्य बुद्धीने आपले कर्म अविरतपणे करीत असताना जे मिळेल ते अशा अपेक्षा न ठेवताही सहजच मिळते हे लक्षात न घेतल्याने व आगामी फळाची अपेक्षा ठेवल्याने चिंता, अस्वस्थता, ईर्ष्या निर्माण होते. आपल्या आशा आकांक्षाच्या आड येण्याचा या न त्या प्रकारे नाश करण्याची इच्छा होते. माझ्यासारखा या जगात कोण आहे. मी निरनिराळे धार्मिक आणि व्यावसायिक उपक्रम हाती घेईन, उद्योगाचा विस्तार करीन, दानधर्म करीन, मौज मजेचे जीवन जगेन अशा प्रकारच्या कल्पना साम्राज्यात बसून रमून मोहजालात गुरफटून गेलेले अत्यंत विषयासक्त लोक प्रत्यक्षात जणू नरक यातना भोगतात व स्वतःची मुख्य म्हणजे सुखरूपता विसरतात आणि स्वतःलाच फसवत असतात. आसुरी प्रकृती असणाऱ्यांची लक्षणं काय सांगतायत. हे आसुरी संपत्तीचे लोक स्वतःला सर्व प्रकारचे श्रेष्ठ समजून ताठरपणाने जीवन जगत संपत्ती आणि सन्मान यांच्या मनाने घुसमत असतात. समाजाला दाखवण्याचे धर्मकृत्य करतात पण ते खरोखर धार्मिक नसतात. समाजाचे धार्मिक म्हणावे एवढा सोस त्यांच्या मागे मात्र खूप असतो. मोठे त्याप्रमाणे कपडे घालणं, डोक्याला टिळा माळा लावणं, गळ्यामध्ये माळा घालणं त्यांनी काही धार्मिकता येत नसते पण हे त्यांना कळत नाही. अहंकारामुळे दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होऊन त्यांची निंदा केली असता त्यांच्यात वास करणाऱ्या देवाची निंदा करतोय हे त्यांच्या कधी लक्षात सुद्धा येत नाही. रावण, हिरण्यकश्यप यांच्यासारखे घमेंडखोर लोक स्वतःत असणाऱ्या सर्व शक्तिमान ईश्वरापेक्षाही आपण मोठे आहोत असे मानून त्यांची ही निंदा करतात. 19, 20 आणि 21 आसुरी संपत्तीची लक्षणे आणि परिणाम यातला हा जो 21वा श्लोक आहे हा सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशननात् पुनः काम क्रोध तथा लोभस्तस्मात् रेतम त्रयम त्यजेत. पुन्हा क्रूर करणाऱ्या पाप्यांना आणि अज्ञानामुळे माझा द्वेष करणाऱ्या या आसुरी संपत्तीच्या दराधमांना पुन्हा पुन्हा आसुरी योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. म्हणजे ते प्रत्येक जन्मामध्ये आसुरी संपत्ती घेऊनच जन्माला येतात. जन्म मरणाच्या फेऱ्यात अखंड फिरत राहतात कारण आसुरी संपत्तीमुळे आत्मज्ञान कधीच होत नाही. अशा लोकांना प्रसंगी पशुपक्ष्यांच्या योनीतही पडावे लागते आणि म्हणून काम, क्रोध, लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. अशा प्रकारे हे 3 जे मुख्य आहेत ही जी दुःखाची कारणं आहेत हे आपण 3 मात्र शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. मला असं वाटतं चातुर्मासामध्ये काही आपण ज्या गोष्टी सोडतो त्यापेक्षा काम, क्रोध, लोभ हेच सोडावेत आणि त्याचा लोभ हे सगळं सोडण्याचा आपण प्रयत्न करावा. इथे मला 1-2 गोष्टी आठवत आहेत. स्वतः तुळशीदास हे म्हणजे जेव्हा त्यांचं लग्न झालं आणि थोडेसे स्त्री लंपट होते असं म्हटलं तर वावगं होणार नाही कारण एकदा ते बाहेरून घरी आले
आणि घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर घरात बायको नाही, त्यांना काही करमेना, बायको नाही म्हणजे काय. आणि म्हणून बायकोच्या शोधात निघाले. तेव्हा कळलं की ती माहेरी गेलीये. त्यांच्या घराच्या मध्ये आणि बायकोच्या घरामध्ये एक नदी वाहत होती. नदी त्यांनी क्रॉस केली आणि ते बायकोची खोली मागच्या बाजूला होती, घराच्या मागच्या बाजूला, म्हणून त्या मागच्या बाजूनी आणि चढून दुसऱ्या मजल्यावर गेले. बायकोने त्यांना पाहिलं. बायको म्हणाली, अहो तुम्ही आलात कसे, केवढा अंधार पडलाय आणि नदीला पाणी तर खूप आहे. तेव्हा ते म्हणाले, अगं एक तरफ होतो ना, त्याच्यावर चढून आलो. आणि वर कसं चढलात, कारण पुढून तुम्हाला लोक हसतील म्हणून तुम्ही मागून आलात. तर म्हणे, अगं तूच तर दोरी सोडलीस ना, त्याला धरून मी वर आलो. ती गेली बघायला, बघतो एक मेलेला साप होता. त्याला वाटलं की ही दोरी आहे. आणि मग जेव्हा पाहिलं तेव्हा नदीमध्ये एक प्रेत होतं. त्यांना वाटलं तरफच आहे. त्या प्रेतावर बसून बोट करून आणि ते पलीकडे गेले. ती पटकन म्हणून गेली की माझ्यासारख्या या कच्चित अशा देहावरती प्रेम करण्यापेक्षा तुम्ही जर भगवंतावरती प्रेम केलं ना, तर भगवंत तरी प्रसन्न होईल. या एका वाक्याने आणि हा टर्निंग पॉइंट ठरला असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि ते उठले आणि ते काशीला निघून गेले आणि तुलसीदास म्हणून प्रसिद्ध झाले. म्हणजे त्यांच्यामध्ये दोन्ही गुण होते, पण त्यांनी कामावर विजय मिळवला आणि कामावर विजय मिळाल्यामुळे तुळशी रामायण सगळा प्रसिद्ध, जागतिक कीर्तीचा प्रसिद्ध असा ग्रंथ आपल्याला मिळालेला आहे. दुसरं जर आपण म्हणजे उदाहरण पाहायचं तर ते उदाहरण म्हणजे रत्नाकर डाकू. आपण मागच्याला पाहिलाच आहे की हा रत्नाकर डाकूने 9 आणि रांजणं भरली होती. एक माणूस मारला की एक खडा टाकायचा, असे हजारो लोकांना मारून ते रांजण दगडाने भरले. आणि असा हा पापी, पण जेव्हा त्याला नारद भेटतात आणि सगळी गोष्ट तुम्हाला माहिती आहे, आणि त्यामुळे नारद भेटल्यामुळे श्रीराम जय राम जय जय राम हा रामनाम त्यांना मिळतं. आणि त्यांनी हा जो वाल्या म्हणजे हा जो डाकू होता, त्या डाकू दरोडेखोराचा कोण झाला तर ते वाल्मिकी ऋषी झाले. म्हणजे आपल्यातले ह्या ज्या उडीव आहेत, काम काय, क्रोध काय, लोभ काय, हा आपण प्रयत्नाने आणि कमी करू शकतो हे निश्चित. तसं दासगणू महाराज हे शीघ्र कवी होते. कुठलाही विषय द्या ते शीघ्र काव्य करायचे आणि लोकांना म्हणून दाखवायचे. जेव्हा आमच्या जीवनामध्ये गुरु आले आणि गुरु आल्यानंतर ते म्हणाले, ह्या अशा विभत्स आणि ह्या अशा तुम्ही ज्या कविता करताय त्याच्यापेक्षा तुम्ही भगवंताचं गुणगान का करत नाहीये. आणि त्यांनी त्यावेळेला म्हणजे ह्याच्यामध्ये लोकांना रिझवण्याकरता म्हणून त्यांनी वेगवेगळ्या कविता कराव्यात, लोकांनी त्या गाव्यात आणि त्याच्यावर त्यांना खूप पैसा मिळायला लागला. आणि त्यानंतर त्यांनी सगळं सोडलं आणि मग त्यांनी अनेक काव्यरचना केली आहे. त्याच्यापैकी प्रसिद्ध अशी जी आपल्या गजानन महाराजांची पोथी आहे, अशी सुंदर गेयता असणाऱ्या सुंदर काव्य केलं. म्हणजे काय, एखादा गुरु मिळाला, चांगलं काही मिळालं की माणसामध्ये कसा परिणाम होतो हे आपण 3 उदाहरणं पाहिली. आता शेवटचे 2 श्लोक आहेत 23 आणि 24. या श्लोकामध्ये आणि भगवंत म्हणतायत, काम क्रोध लोभ यातून हळूहळू स्वतःची सोडवणूक करून घेतल्याशिवाय आपल्या खऱ्या हितासाठी प्रयत्न सुद्धा करता येत नाही. आत्मज्ञानातच स्वतः ते शाश्वत हित असून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे कर्म करून साधता येते. विधी निषेधांचा विचार न करता जीवन जगल्याने व्यावहारिक आणि पारमार्थिक अशी दोन्हीही शिकवण मिळत नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, या तिघांचा त्याग करायचा. विधी आणि निषेध यांच्याविषयी शास्त्रांच्या सांगण्यानुसार जीवन जगण्याविषयी साधकाने तत्पर असावं. येथे विधी आणि निषेध यांचा संबंध धर्मकृत्याविषयी नसून आचरणाविषयी आहे. धर्मकृत्य हे उपासनेचे एक अंग असून चालू परिस्थितीमध्ये नामसाधनेसारखे उपासनेचे पर्याय उपलब्ध आहेत. यज्ञानाम जपयज्ञोस्मी. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की या कलियुगामध्ये नामस्मरणासारखं दुसरं पुण्यकारक नाही. म्हणून सगळ्यात सोपं, सगळ्यांना येणारं, कुठेही आणि कधीही होणारं आणि नाम हे एकच उपाय आहे, जो आपल्यातल्या सगळ्या ज्या आसुरी प्रवृत्ती आहेत त्या या आसुरी प्रवृत्तींना आपण आणखी कमी करू शकतो. साधं नाम घ्या. आज तर हल्ली तर ह्या आसुरी संपत्तीचा कडेलोट झालेली आपण अनेक उदाहरणं पाहतोय. बलात्कार,
किती लहान लहान मुलींवरती आणि लोक बलात्कार करतायत. बलात्कार म्हणजे त्यांना पाठीशी घालणारी जी आई असते किंवा मुलीला केवळ मुलगी म्हणून जगण्याचे मूलभूत हक्क न देणारे आईबाप असतात, त्यांना गुरासारखे मारणारा मुलगा असतात. अनेक अशी जी उदाहरणं आहे, पैशांची अफरातफर, ही सगळी आसुरी वृत्तीची प्रातिनिधिक उदाहरणं आज आपण मोठमोठे घोटाळे होत आहेत जे आपण वाचतोय, वाचून सुद्धा आपल्या अंगावर म्हणजे काटा येतोय. या गंभीर गुन्ह्या व्यतिरिक्त कामाला वेळेवर न जाणं, काम सचोटीनं न करणं, दुसऱ्याचं दुःख न जाणणं, कोणालाही मदत न करणं, दुसऱ्यांच्या आनंदाने दुःखी होणं, कष्टकरी माणसांचे 2-5 रुपये कापणं, ऑफिसमध्ये खोट्या रजा, खोटे बिल देणं, लाच घेणं देणं, ही सगळी माझ्या मते म्हणजे आसुरी प्रवृत्ती आहे. भोगवादी संस्कृतीत रमून अशक्य संचय करणं, सात्विक आहार टाळून हॉटेल संस्कृतीचं रमणं, आणखी हवं या मंत्राच्या मागे धावत राहणं, सगळंच्या सगळं आजच आणि आत्ताच हवं या वृत्तीमुळे येणारं असमाधान हे आसुरी वृत्तीचं द्योतक आहे. व्यसनांना मिळालेली प्रतिष्ठा, त्यात स्त्री पुरुषांची चढाओढ आणि त्यामुळे समाजाचा होणारा ऱ्हास यापेक्षा वेगळी मनुष्याची घसरण काय बरं असू शकते. आणि म्हणून मला असं वाटतं आपण डोळे उघडावेत आणि आपल्याला जर आपला उद्धार करायचा असेल तर या आसुरी वृत्तींपासून आपण जरा दूर राहायला पाहिजे. प्रत्येक माणसाने हे लक्षात ठेवावं की चांगलं वागण्याने, चांगले विचार धारण केल्याने कोणाचंही नुकसान नाही, पण आसुरी वृत्ती धारण केल्याने स्वतः बरोबरच समाजातल्या हर एक घटकांचं नुकसान होत असतं. ते का बरं करायचं. आणि म्हणून आपण हे ज्या सध्या समाजामध्ये ज्या घातक ज्या प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीला आपण थोडक्यात टाळू शकतो. आजचा जो श्लोक आहे तो आहे 23वा. यश शास्त्र विधिम उत्सृज्य काम कारतः वर्तते सहा सिद्धिं अवाप्नोती परम गतिं न सुखम न. त्यातल्या ओव्या आहेत 445 पासून 453. नाहे नावडोनी काही कामादिकांच्याही ठाई दाटिली जेणे डोई आत्मचोरे जो जगी समान सकृपू हिताहित दाविता दीपू तो अमान्य केला बापू वेदू जाणे. म्हणून कामाचे निबळे जो विषय सेवू पाहे सळे तया विषयो ना स्वर्ग मिळे ना उद्धरे तो. हा 16वा अध्याय दैवी आणि आसुरी संपत्तीचं वर्णन करणार आहे. माणसात या दोन्ही संपत्ती आहेत. त्याच्यामध्ये पशु आणि परमात्मा दोघांचाही वास आहे. माणूस या दोन्ही दिशांनी जाऊ शकतो. ज्या दिशेनं जायचं त्या दिशेकडे तोंड करून चाललं की झालं. त्याची शक्ती एक, त्याच्या यात्रेची लांबी एक, त्याच्या जीवनकाळही एक. केवळ अंतर आहे, फरक आहे तो दिशेचा. एकाच माणसात देव होण्याची क्षमता आहे आणि दानव होण्याची पण क्षमता आहे. संपदा म्हणजे धन, ज्याचा उपयोग करून आपण काही मिळवू शकतो ते धन. विनियमांचं साधन, माध्यम, व्यवहारामध्ये आपल्या खिशातल्या रुपया वस्तू मिळवण्याचं साधन असतं हा पैसा. वस्तुतः रुपया आपण खाऊ शकत नाही की पिऊ पण शकत नाही, पण त्याच्या मोबदल्यात आपण खाण्यापिण्याची वस्तू खरेदी करू शकतो. रुपया ही जशी विनिमयाची एक शक्ती आहे तशीच ही गुणांची संपत्ती विनिमयाची शक्ती आहे. दैवी आणि आसुरी हे तिचे 2 भाग आहेत. दैवी संपत्तीनं दिव्यता संपादन करून तो परमात्मा होऊ शकतो, तर आसुरी संपत्तीचा विनियोग करून तो शैतान होऊ शकतो. यासाठी या दोन्ही संपदाची माणसाला संपूर्ण ओळख होणं आवश्यक आहे. नाही तर तो भ्रमाच्या भोऱ्यात भिरभरत राहील, आयुष्य त्याचं व्यर्थ जाईल. धन पैसा हा संसारात उपयोगी आहे, पण त्याचा विनियोग करून मोठमोठी मंदिरे बांधून दानधर्म करून परमात्मा भेटावा म्हटलं तर ते होणार नाही. कारण कैवल्याची पेठ वेगळी आहे. व्यवहारी बाजारातला धन तिथं चालणार नाही. कधी एखादा धनवंत सारी संपदा दान देऊन टाकतो, पण त्या त्यागाच्या मागे जर दानशूर म्हणून घेण्याचा लोभ असेल तर त्याला दिव्यत्व लाभणार नाही. क्रोधाच्या आहारी गेलेला माणूस नाना तऱ्हेच्या अघोरी तपश्चर्या करतो, त्याला शक्ती मिळते, पण त्याचा दुर्वास होतो, रावण होतो, शिखंडी होतो. त्यांचं तप अभिशाप बनतं, हिंसा बनतं. म्हणून ईर्षेने, असूयेने, सूडबुद्धीने, लोकेशनेच्या मोहाने केलेली जपातपाची साधना ही साधकांना आसुरी धनाचा विनियोग केल्यामुळे निष्फळ होऊन जाईल. विशुद्ध साध्यासाठी साधना सुद्धा शुद्ध आणि निर्मळ सात्विक भावनाच झाली पाहिजे. तशी ती दैवी गुणांवर अधिष्ठित आहे की नाही हे ज्याचं त्यानं मात्र पाहायला हवं.
दैवी आणि आसुरी संपत्तीचे गुणावगुण सांगितल्यावर भगवंतांनी शास्त्रांचं प्रामाण्य किती महत्वाचं आहे हे वरील श्लोकात विशद केलं आहे. ते म्हणतात, जो शास्त्रसंमत आचरण ठेवीत नाही, स्वच्छंदपणानं वागतो, त्याला सिद्धी, परमगती वा सुख यातलं काहीही लाभत नाही. यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, जो काम, क्रोधा, मोहादी विकारांच्या आहारी गेला त्याला आत्मचोर, आत्मघातकी असंच म्हटलं पाहिजे. सर्वांचं सदा सर्वदा हित करणारे वेद तो अमान्य करतो. त्यांनी सांगितलेले विधी निषेध पाळीत नाही. स्वेच्छाचाराच्या अफाट रानात भटकत राहतो आणि इहपर लोकाला अंतरतो. मासे खाण्याच्या लोभाने कोळ्यांच्यात गेलेला ब्राह्मण कोळ्यांनी निर्भत्सता करून हाकलून दिल्यामुळे माशांना तर मुक्तोच, पण त्याबरोबर आपल्या ब्राह्मण्यालाही मुक्तो. याप्रमाणे शास्त्रानुसार आचरण न करणारा मनुष्य स्वर्ग तर मिळवित नाहीच, पण इहलोकीचे भोगही त्याला भोगता येत नाहीत. शास्त्र म्हणजे साक्षात्कारी सिद्ध पुरुषांची अमृतवाणी. कोट्यावधी वर्षांपासून ज्यांनी या परमतत्वाला जाणलं त्या सर्वांच्या अनुभूतीतून उत्स्फूर्तपणे उद्घोषित झालेली वाणी म्हणजे ही शास्त्र संपदा. ते कुणा एखादे शब्द नाहीत बरं, ते उच्चारणाऱ्या व्यक्ती समष्टीत विरून गेल्या, पण त्यांनी जाणलेलं सत्य शास्त्र रूपाने शाश्वत राहिलं. आणि म्हणून ज्यांना परमार्थाची वाट चोखायची आहे ना, त्याने हे शास्त्राचे नकाशे हातात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि चाललं पाहिजे, म्हणजे त्यांची भटकंती होणार नाही. या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या क्षत्रिय धर्माचे आचरण करून युद्ध कर असं सांगत आहेत. कारण क्षत्रियांचं युद्ध हेच ध्यान आहे. कर्ताभाव विसरून लढण्यातच क्षत्रियाच्या जीवनाचं सार्थक आहे. त्यातच त्याचा मोक्ष आहे. वर्णाश्रम धर्मशास्त्राप्रमाणे हेच योग्य आहे. ते असं शास्त्र प्रमाण श्रीकृष्णाच्या काळी ठीक होतं, उपयोगी पण होतं. परंतु या युगामध्ये ज्यांनी जाणलं त्यांनीच शास्त्र लिहावं असा पूर्वीसारखा दंड उरलेला नाही. अनुभूतीशिवाय हे शास्त्र लिहिले जातात, उपदेश दिला जातो. म्हणून आज शास्त्रांपेक्षा सद्गुरूंचा शोध अधिक महत्वाचा आहे. जुनी म्हण आहेत की सत्ययुगात शास्त्र आणि कलियुगात सद्गुरू. आपल्या मनात येतं असं सद्गुरू भेटावा कसा, पण भेटतो बरं. पुरुषार्थाला पाणी दूर नाही, मी कोण, माझं सत्य स्वरूप कोणतं, ते मला कसं समजेल, इत्यादी प्रश्न मनात निर्माण झाले आणि त्यांची उत्तरं शोधण्याची खरी खरी तळमळ लागली की सद्गुरू अपैसा भेटतो. मात्र त्यासाठी जीव कासावीस झाला पाहिजे. पाण्याबाहेर पडलेल्या मासोळीसारखा तडफडत राहिला पाहिजे. मग गुरु येतो, शास्त्रांच्या नकाशाचं रहस्य वर्म उलगडून सांगतो. आपण सगळ्यांनी डोळे मिटा आणि आपल्या मनातले सगळे विचार काढून टाका आणि मी काय सांगते ते शांतपणे ऐका. सेवा करणं म्हणजे धर्म आहे. भगवान श्रीकृष्ण कधी राजा झाले नाहीत, कधी सिंहासनावर बसले नाहीत. गायींना चरायला दिलं, गोपगोपींबरोबर जगले, सारथी झाला, मित्रांसाठी सर्वांचा त्याग करून त्यांची सेवा केली. शिशुपालाला क्षमा 100 वेळा केली. विदुराच्या घरी साधे जेवण खाल्ले. एखादा भुकेलेला पोटभर जेवण देणं, दुःखी असणाऱ्यांचे डोळे पुसणं, ज्याला ज्याची गरज आहे ते त्याला प्रेमाने देणं, हीच माझी पूजा आहे असे श्रीकृष्ण आपल्याला सांगतायत. सेवा म्हणजे प्रेम, जे शब्दानेही करता येत नाही, ते कर्माने केले जाते. निष्काम भावनेने मदत करा. न सांगता कृष्ण तुमच्या जीवनामध्ये येतील, ते कशासाठी, तर सेवेसाठी. हे नक्की असं म्हणून मी माझे विचार थांबवते. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण महाराज की जय.